नर्मदे हर. आज इतक्या छान नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त. हे खूप मोठं असं बेट आहे. ह्या नर्मदा मैया त्या बेटाच्या सगळीकडून भोवती अशी पसरलेली आहे आणि खूप छान ठिकाणी भाडभूत म्हणून हे तालुका आणि जिल्हा भरूच या ठिकाणचं हे ठिकाण आहे. आणि मैया इतकी सुंदर विलोभनीय भर दुपारी, आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि पहा या ठिकाणी सगळ्या नावा बोटी लागलेल्या आहेत. हे केवट समाज म्हणजे मासेमारी करणारे केवट समाज आहे आणि हा इथे केवट आश्रम आहे आणि इथे श्रीरामाचा हा भव्य असं मंदिर आहे. अजून निर्माणाधीन आहे पण अतिशय सुंदर मंदिर आहे आणि याच्याच बाजूला इकडे आश्रमात आहे आणि आम्ही इथे थांबलेलो. आज शनिवार आहे, माझा उपास आहे आणि शनिवारच्या उपासाच्या निमित्ताने काल मामींनी घेतलेलं गूळ आणि शेंगदाणे, रात्री गूळ शेंगदाणे अशा पद्धतीने हे भिजून घेतलेले आहेत. आता मी इथे जेवायला गेले दोघं तिकडे आणि मी आता माझा गूळ शेंगदाणे खाऊन माझा उपासाचा फराळ करतो आहे. किती सुंदर ठिकाण आहे, किती विलोभनीय अशा स्वरूपाचं ठिकाण आहे. खूप आनंदी करणार आहे. भर दुपारी मन प्रसन्न करणार आहे. हे मैयाचं पात्र आणि मैया किती आनंद देते. वा, जीवन सार्थक झालं मैयाचं दर्शन करून. नर्मदे हर, नर्मदे हर. याच ठिकाणी केवट समाजाने श्रीरामाचं जेव्हा ते वनवासाला निघालेले असताना त्यावेळीचा या ठिकाणी विश्राम केला होता. केवट समाजाने त्यांची खूप सेवा केलेली होती आणि या अशा प्रकारचं या विश्रामाच्या पदपावलाने पुनीत झालेल्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि ते दर्शन घेणार आहोत. तर इथे तुम्हाला काही परिक्रमावासी आहे ना, आता दुपारचं भोजन करून ते भरूचकडे रवाना झालेले, ते मैयाच्या किनाऱ्याने असेच चाललेले आहेत. पहा, अशाच प्रकारे आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे. आज आम्ही इथेच मुक्काम करणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर.